प्रेज लॉर्ड. देवाच्या नावाला आम्ही धन्यवाद देत आहोत. जे ऐकते जे पाहते असं सर्वांचं आम्ही संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये आणि संतती जीवन मंडळी फेलोशिपमध्ये देवाचा पुत्र प्रवेश शिकद्वारे आगत स्वागत करत आहोत. अनेक जण आशेने येतात. देव आशा मनभंग न करणारा देव आहे. दर शुक्रवारी देव आमची भेट करून देतो. त्या भेटीने आम्ही पाहतो देवाच्या वचनातून देवाच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला देव एक सांत्वन, एक उन्नती, एक उत्तेजन देतो, एक अनुभव देतो. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करतो, देवाचा आभार मानतो. दर शुक्रवारी अनेकांसाठी प्रार्थना करण्यात येते आहे. देव अनेकांना अनुभव देते, अनेकांचे प्रश्न समस्या सुटते आणि अनेकांना तारणाचा अनुभव येते. कारण देवाची इच्छा आहे की कोणाचा नाश होऊ नये, तर सर्वांचं तारण आहे. यासाठी या मंडळीच्या माध्यमातून आम्ही कार्य करत आहोत की लोक नाशेतून वाचले पाहिजे, लोकांना तारण झालं पाहिजे. यासाठी आम्ही दर शुक्रवारी देवाच्या वचनातून मार्गदर्शन करत आहोत. अनेक गोष्टीसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत आणि देव त्याला उत्तर देते, म्हणून आम्ही देवाचे आभार मानत आहोत. आज पुन्हा एकदा देवाच्या वचनातून आम्ही काही गोष्टीचं देवाच्या वचन मार्गदर्शन घेणार आहोत. की प्रकटीकरण 2:7 पाहतो की आत्मा मंडळास काय म्हणतो, ज्याला कान तो ऐको. देवाचा आत्मा मंडळास काय म्हणतो, ज्याला कान तो ऐको. देव आत्मा आहे. प्रारंभापासून देव आत्मा आहे. देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. सर्व काही देवाने निर्माण केले आम्ही पाहतो. त्यावेळेस आम्ही पाहतो की देवाचा आत्मा पाण्यावर तळपत होता आणि देव बोलला आणि तिथून पुढे सर्व नवनिर्मिती झाली. पुढे येशू ख्रिस्त म्हणाला की देव आत्मा आहे, त्याची भक्ती, त्याची उपासना योहान 4:24 म्हणे की आत्म्याने खरेपणाने करा. पुढे आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त स्वर्गात गेल्यानंतर तो म्हणला की यरूशलेम सोडून जाऊ नका. ज्यावेळेस पवित्र आत्मा तुम्हाला प्राप्त होईल त्यावेळेस तुम्ही कार्याला सुरुवात करा. बायबल सांगतो आम्ही मलाकी 3:6 किंवा प्रगट इब्री 13:8 प्रमाणे की आमचा देव हा न बदलणारा देव आहे. तो काला जीवनासारखा देव आहे. तो बदलला नाही. तो आहे तसाच आहे. त्याचं सामर्थ्य, त्याचं प्रेम, त्याची पवित्रता, त्याचे गुण, त्याचं स्वरूप ते वेगवेगळ्या माध्यमातून कार्य करतो. त्यामुळे आम्ही पाहतो की आत्मा म्हणजे देव आत्मा आहे. आणि देव आत्म्याद्वारे मंडळीशी बातचीत करतो. वेळोवेळी तो मार्गदर्शन करतो. वेळोवेळी तो सावधान करतो, संरक्षण करतो. बायबलमध्ये पाहतो. इब्री 1 पाहतो आम्ही, पहिल्या अध्याय 1-2 देव वेगवेगळ्या माध्यमातून अंशाने प्रकाराप्रकारे लोकांशी बातचीत केली. त्यांनी संदेशाद्वारे त्यांनी लोकांशी संपर्क केला, लोकांशी बातचीत केली. आपली ओळख लोकांना त्यांनी करून दिली आणि त्यांनी लोकांचे प्रश्न समस्या सोडून लोकांचा त्यांनी उद्धार केला. मग बाहेरून पाहतो की देव हा मुका नाही. आमचा देव हा बोलणारा देव आहे. हा जिवंत देव आहे, युगानुग जिवंत देव आहे आणि तो काल अजून सारखा देव आहे. बाहेर म्हणतो की अनेक मनुष्याची त्यांनी भेट घेतली आणि त्यावेळेस त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांची त्यांनी बातचीत केली. त्यांनी आपल्या योजना संकल्प त्यांना प्रगट केल्या. त्यावेळेस त्या लोकांना समजलं की देवाने आमच्यासमोर एक योजना केली, संकल्प केला. देव अब्रामला भेटला. देवाने अब्रामला सांगितलं उत्पत्ती 12 की आपलं घरदार गणगोत्र सोडून तुला माझ्या मागे मी तुला आश्वयित करेन. पृथ्वीवर लोक सर्व कुळे तुझ्यामुळे आश्वयित होतील. तू एक धनवान होशील, तुझं एक नाव होईल, तू थोर होशील, सर्व गोष्टी मी तुला देईन. अब्रामने देवावर विश्वास ठेवला आणि तो देवाच्या मागे गेला. अब्राम हा शेतकरीचा मुलगा होता. शेती करण्याचा उद्योग होता.
पण त्याने देवाचा शब्द ऐकला, तो देवाच्या शब्द मागे गेला. देव त्याच्याशी बोलला. त्यावेळेस अब्रामला समजले की देवाची योजना माझ्या संबंधी एक संकल्प आहे. इर्म्या 29:11 की देवाची योजना संकल्प तुमच्या अनिष्टाचे नाही, ते तुमच्या हिताचे आहे, तुमच्या कल्याणाचे आहेत. भावी स्थितीत तुम्हाला सुस्थितीमध्ये नेणारे अशी देवाची योजना संकल्प आहे. देवाकडे योजना संकल्प आहे. प्रत्येकाविषयी देवाकडे योजना संकल्प आहे. अब्राहामाविषयी होती, मोशेविषयी की मोशेला देव भेटला आणि त्यांनी सांगितलं की मी अब्राहम, इसाक, याकोबाचा देव आहे. मला मिस्र देशातून दास्यगृहातून इस्रायल लोकांची सुटका करायची. ते गुलामगिरीत ते त्रासात त्यांना मला सोडायचं. यासाठी मोशेची ज्यांनी निवड केली, मोशेला त्यांनी मार्गदर्शन केलं, मोशेचा त्यांनी उपयोग केला. मोशे एक मेंढपाळ, मिस्र देशात त्यांनी शिक्षण घेतलं होतं. मेंढपाळाचं राखण करत असताना पण देव त्याला भेटला. देवाने त्याशी बातचीत केली. त्यावेळेस मोशेला समजलं की देवाची आपल्यासंबंधी योजना संकल्प आहे. दास्यगृहातून इस्रायल लोकांना सोडवायचं. वेळोवेळी देवाने त्याशी मार्गदर्शन केलं. वेळोवेळी त्याला देवाने सूचना दिली की देवाचं काम कसं करायचं, चिन्ह चमत्कार कसं करायचं, इस्रायल लोकांना दास्यगृहातून कसं काढायचं. वेळोवेळी देवाशी संपर्क होता, वेळोवेळी देव त्याशी बोलवतात आणि त्यामुळे मोशे सर्व गोष्टी देवाच्या आज्ञेत करत होता. त्यामुळे तो यशस्वी झाला. दास्यगृहातून त्यांनी काही 20 लाख लोक बाहेर काढले. देव जे बोलतो ते पूर्ण होतं. तो बोलला अवघे झाले. देवाच्या शब्दात नवनिर्मिती, देवाच्या शब्दात सामर्थ्य म्हणे इर्म्या 1:12 की देव आपलं वचन पूर्ण करण्यात नेहमी सावधान असतो. देव योसेफ संगती बोलला, देव दावीद संगती बोलला, यशाया इर्म्या संगती बोलला, अनेक सेवक संदेश राजा संगती देव बोलत गेला. पुढे आपण पाहतो की देव येशू ख्रिस्ताद्वारे बोलला. येशू ख्रिस्त गेल्यानंतर तुम्हाला पवित्र आत्मा येईल. योहान 14:26 की सत्याचा आत्मा आहे तो तुम्हामध्ये वस्ती करेल, तो तुमच्यामध्ये राहील, तो तुम्हाला शिकवेल, तुम्हाला सांगेल, सर्व गोष्टीची आठवण करून देईल, वेळेवर तुम्हाला मार्गदर्शन करेल. त्याच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही चाला. ज्या मार्गाने तुम्हाला जायचं त्या मार्गाचं तो मार्गदर्शन करेन, त्या मार्गदर्शनाने तुम्ही चाला. प्रेषित लोक देवाच्या मार्गदर्शनाखाली चालत गेले म्हणून ते यशस्वी झाले, आश्वस्त झाले आणि त्याने त्यांच्यावर अनेक लोकांचा देवाने उद्धार केला. अनेक मंडळाची स्थापना आली, अनेकांना देव भेटला. म्हणजे देव या लोकांसाठी बोलत गेला आणि त्यामुळे त्यांना समजलं की देवाची इच्छा आपल्यासंबंधी काय आहे, देवाची योजना काय आहे, संकल्प काय आहे, हे समजतं आम्हाला. कारण आमचा देव बोलणारा देव आहे, आमची भेट घेणारा देव आहे, आमच्याशी संवाद करणारा देव आहे. जसे यशाया 18 चला आपण बुद्धिवाद करू. तुमची पापे लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी होईल. म्हणजे आपण बुद्धिवाद करू, आपण चर्चा करू. देव आमच्याशी बुद्धिवाद करणार आहे, आमच्याशी चर्चा करणार आहे, व आमचं हित करणार, आमचं कल्याण करणार देव. देव आमचं नेहमी इतरकुत्याच्या गोष्टी करतो. कारण देव तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. देवाने मनुष्याने आपल्या प्रतिरूपाचं निर्माण केलं म्हणतो त्याच्यावर प्रेमच करते. त्याचं प्रेम अजून अंतर्गत येत नाही. त्याने आपल्या एकुलत्या पुत्र येशू ख्रिस्ताला वधस्तवी बलिदान दिलं. तुम्हा आम्हाला होण्याची शिक्षा त्यांनी आपल्यावर घेतली आणि आमची सुटका केली. आमचं शी देवाचं एक नातेसंबंधाचा मार्ग तयार केला, तारणाचा. हे देवाचं प्रेम आम्ही पाहतो आणि त्यामुळे तो आमच्याशी संपर्क करतो, आमच्याशी हितगुजाच्या गोष्टी बोलतो. आमचं हित, आमचं कल्याण देवाच्या शब्दात आहे. देव म्हणाला की मनुष्य केवळ भाकरी नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघालेल्या शब्दाने जगेल. जे देवाच्या शब्दाने मनुष्य जगेल ते शब्द म्हणजे देवाचं वचन, बायबल. देव वेगवेगळ्या माध्यमातून आमच्याशी बातचीत करतो. देवाच्या वचनातून, देवाने आम्हाला बायबल दिलं, देवाची स्तुती असो. या वचनातून वेळोवेळी तो आमच्याशी संपर्क करतो, वेळोवेळी आमच्याशी बोलतो. आम्ही वाचतो, तो आमच्याशी बोलतो, आमची संवाद साधतो. देव दृष्टांताद्वारे बोलतो, देव स्वप्नाद्वारे बोलतो, देव अन्य भाषेद्वारे बोलतो.
दानाचे वेगवेगळे प्रकार आम्ही पाहतो. पहिले क्रंती 12:4 प्रमाणे की कार्याचे वेगवेगळे प्रकार आहे, सेवेचे वेगवेगळे प्रकार आहे, दानाचे वेगवेगळे प्रकार आहे. सर्वात कार्य करणारा देवच आहे, सर्व सेवा करणारा ईश्वर आहे, सर्व पवित्र आत्मा दान देणारा पवित्र आत्मा आहे. पिता पुत्र पवित्र आत्मा त्रिएकती देव. वेळ दानाच्या माध्यमातून तो आम्हाला समजतो, कळतो. ते देवाने दान, त्या दानातून आम्हाला येशू ख्रिस्त समजतो. येशू ख्रिस्तचे विचार काय, इच्छा काय आम्हाला समजतात. कारण देव आमच्याशी त्यामुळे पुरवठा करतो आणि त्याद्वारे तो आम्हाला मार्गदर्शन करतो. देव वेगवेगळ्या माध्यमातून आमची संपर्क करतो, आमच्याशी बोलतो. हे देवाचं प्रेम आहे. बायबलमध्ये पाहतो आम्ही की शाऊलासंबंधी पाहतो की ते देवाच्या लोकांचा छळ केला, देवाच्या लोकांनी मारहाण केली, तुरुंगात टाकलं. ते ईश्वराला विरोध करत होता. पण एके दिवशी आम्ही पाहतो की तो प्रवास करत असताना देवाने त्याची भेट घेतली, देवांशी संवाद केला, त्याशी संभाषण केलं की शाऊला शाऊला तू माझा छळ का करतो. तेव्हा तू कोण आहे. त्यावेळेस तो मला मी येशू आहे. आणि ते देवाच्या शब्दाने आम्ही पाहतो की नवनिर्मिती होती. पुढे आम्ही पाहतो की देवाचा सेवक त्याला भेटला. ते दृष्टी गेली होती, देवाच्या सेवकाद्वारे देवाने त्याला पुन्हा दृष्टी दिली. पण त्यांनी काही सूचना दिल्या त्याला की शाऊला शाऊला पूर्वीच्या देवासनी तुझ्या संबंधी काय ठेवले तुला माहिती आहे का. देवाची तुझ्या संबंधी योजना संकल्पना, देवाने तुझ्या संबंधी काय ठरवले ते जाणून घे. त्याची इच्छा काय तू जाणून घे. त्या पवित्र पुरुषाला म्हणजे ईश्वरला तू पाहावा आणि त्याची तोंडची वाणी तू ऐकावी. जे ऐकलं ते पाहिले त्याची तू स्वार्थ सांगावे. यासाठी देवाने तुला निवडलं आहे. त्यावेळेस समजलं की शाऊलाचा पाऊल झाला. शाऊलाला देव समजला, देवाची ओळख झाली, त्याचं परिवर्तन झालं. त्यांनी पश्चाताप केला, देवाने त्याचा उद्धार केला आणि देवाने त्याला देवाच्या सेवेसाठी पवित्र आत्माने अभिषेक केला आणि त्यांनी देवाचं कार्य सुरू केलं. त्याचा मार्ग बदलला, त्याचं जीवन बदललं, त्याच्या सर्व गोष्टी बदलत गेल्या. त्यांनी पुष्कळचं देवाचं काम केलं, पुष्कळशा मंडळीची स्थापना केली. देव त्याशी संभाषण केल्यानंतर त्याला समजलं की देवाची योजना माझ्यासंबंधी काय आहे, मी काय करतो, आम्ही काय नाही केलं पाहिजे. हे देव वेळोवेळी बायबलमधून देवाच्या वचनातून आम्हाला सांगतो. देवाचे विधी आहे, देवाचे नियम आहे, देवाच्या आज्ञा आहे. यातून देवाच्या मार्गात चालण्याविषयी देव आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतो. चांगलं काय वाईट काय तो आम्हाला दाखवतो. देवाची कर्म काय, गलती 5:19, देवाची आत्म्याची फळं काय, गलती 5:22 प्रमाणे तो आम्हाला दाखवतो की चांगलं काय वाईट काय. चांगलं ते आम्ही घ्यावं. हे देव सांगत असून तो आमचं नेहमी चांगलंच करतो. आणि त्याच्याकडे तुमच्यासंबंधी माझ्यासंबंधी योजना संकल्प आहे. आणि तो आमचं हित करू इच्छितो, आमचं कल्याण करू इच्छितो. की सर्वात मोठी गोष्ट की तो आमचा उद्धार करू इच्छितो. त्यासाठीच तो आलेला आहे. जे हरवले ते शोधावं तारास मी आलो आहे. लूक 19:10 प्रमाणे जे हरवले ते शोधावं त्या लोकांना तारण देण्यासाठी आलो. प्रथम तारण, प्रथम आमची देवाची भेट होणे फार महत्त्वाचा भाग. देव वचनातून आम्हाला बोलतच मग ते 11:28 म्हणून की अहो कष्टी भाराकंजन तुम्ही मस्कळ्या, मी तुम्हाला विसाव देतो, मी तुम्हाला मार्गदर्शन करतो, मी तुम्हाला शिकवतो. देव आमचं हित पाहतो, कल्याण पाहतो की आम्ही नाशित राहू नये, दुःखात कष्टात त्रासात राहू नये, आजारात राहू नये, बंधनात राहू नये. आम्ही एक चांगलं जीवन आम्हाला प्राप्त व्हावं, एक सार्वकालिक जीवन, त्यात शांती आहे, त्यात आनंद आहे, त्या देवाची उपस्थिती, एक संरक्षण आहे, सर्व गोष्टी आल्या. त्यामुळे वेळोवेळी आम्हाला बोलवते, आमंत्रण देते, तो हाक मारते. प्रगट 3:20 प्रमाणे की पहा मी दारात शोभा ठोकीते, जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल तर मी आत जाईल, त्यासाठी देवाणघेवाण कर, बोलाचाली करण शिकवून मी त्याला देवाणघेवाण करेल.
आणि त्याचं चांगलंच करेल. देव चांगलंच करतो. हा आमचा अनुभव एक वर्ष. मी माझं कुटुंब धीस मिळालं होतो. देवाचा मार्ग माहीत नव्हता. मग देवाचा मार्ग समजला. आम्ही पश्चाताप केला. क्षमामध्ये देवाने आमचा उद्धार केला. देवाने आमचं कुटुंब वाचवलं. धुळीतून काढून त्यांनी चांगल्या ठिकाणी आणून ठेवलं. मी एके दिवशी कोटिंग प्रार्थना करत असताना प्रभू येशू की दारात उभा राहिला. त्यांनी हाक मारली आमच्या वडिलांना की जेम्स, मला तुझ्या घरी यायच, मला तुझ्या घरात यायच. देवानी पवित्र आत्म्यानुसार तो आमच्याशी बोलला. आमच्या बहिणीला त्यांनी पवित्र आत्मा दान दिलं आणि त्या दानाद्वारे तो आमच्याशी बोलतो. अन्य भाषा आहे तर प्रत्येक भाषेला अर्थ आहे. क्वचित भाषा हस्तरित नाही. त्यानुसार भाषेचा अर्थ आहे त्याप्रमाणे त्यांनी ते दानाद्वारे तो आमच्याशी बोलला. त्यावेळेस आमच्या वडिलांनी कुटुंबात त्याचा आगत स्वागत करतो घरी आला. तो या घरात मी राहील, हे घर मी बनवल, या घरातून मी कार्य करेल. त्यांनी अनेक शिक्षण दिलं, अनेक गोष्टी त्यांनी शिकवल्या, अनेक गोष्टी आशीष दिल्या, अनेक दान दिली. आणि त्यानंतर वेळ आला समयानंतर तो म्हणलं की घराघरात जाऊन माझी स्वार्थ सांगा, घराघरात जाऊन माझं कार्य करा. तुमचं घर मी कुठून कुठं आणून ठेवलं, लोकांना वाचवा, माझी स्वार्थ सांगा, साक्ष सांगा. मी कशी एक मंडळी तयार करेन, तिचं नाव सत्य जीवन मंडळी असेल. त्या मंडळीत असे लोक आणखी ते दुःखात आहे, कष्टात आहे, त्रासात आहे, जीवाला त्रासलेले, कंटाळलेले, व्यसनात आहे, बंद असे लोक आणखी त्या लोकांना शिक्षण दे, त्या लोकांना प्रार्थना शिकव, त्या लोकांना मी उद्धार करेन, त्या लोकांना मी वाचवेल, त्या लोकांना चांगलं जीवन देईन, चांगल्या गोष्टी देईन. असे कुटुंब आणखी मी चांगले कुटुंब तयार कराल. आणि हे कार्य आम्ही सुरू केलं. हे आमची योजना नव्हती, आमचा संकल्प नव्हता, हा आमचा मार्ग नव्हता, हे आमचं स्वप्न नव्हतं. देव ज्यावेळेस आम्हाला भेटलं त्यानंतर समजलं की देव आमच्या कुटुंबाकडून कार्य करणार आहे, देव आमचा उपयोग करणार आहे. बायबल का सांगतो रोम 14 प्रमाणे की निवडलेल्या देवाच्या हातात आहे. इच्छा बागणार नाही, धावणार देवाच्या हातात निवड असते. त्यांनी आमचं कुटुंब निवडलं, त्यांनी कुटुंबाशी बातचीत करून शिक्षण दिलं. मला हे काम करायचं, जाऊन काम करा, स्वार्थ सांगा, मी तुम्हाला मदत करेन, मी तुमच्यावर सदैव राहील. हे देव बोलल्यानंतर आम्हाला समजलं. देव आमच्याशी बोलल्यानंतर ह्या गोष्टी आम्हाला समजतात की देवाची इच्छा आमच्यामध्ये काय आहे, देवाची योजना काय, संकल्प काय. तो आमच्याकडून सेवा करणार, तो आमच्याकडून कार्य करणार, अनेक लोकांचा बचाव आहे. काय करायचं, कसं काय त्यांनी शिकवलं आम्हाला. त्याच्या महाराष्ट्राखाली चालत गेलं त्यामुळे आम्ही यशस्वी झालो, विजय झालो. अनेक आत्म्याचा समुदाय वाचला. एक सत्य जीवन म्हणजे एक फेलोशिप तयार झाली. 300-350 लोक तयार झाले. 1000च्या कुटुंब वाचले. देवाने वाचवलं, सर्व देवानेच केलं. पण ते आमच्या त्याच्या महाराष्ट्राने चालत गेलो. आज मी त्या महाराष्ट्राने आम्ही चालतो. यश आहे, विजयी, आणि तो बोलतो ते करतोच. म्हणून त्याची वाणी फार महत्त्वाची गोष्ट की देवाने आमची काळजी घेते, देवाने आमचं संरक्षण करते, देव आमचं वाणी पुरवठा करते, देवाने आम्हाला सावधान करते. देव बोलतो. रोम 8:16 प्रमाणे की तो आत्मा, देवाचा आत्मा तुमच्या आत्म्याशी बोलेल, तो तुम्हाला सांगेल तुम्ही माझे पुत्र आहात, तुम्ही माझे कन्या आहात, तुम्ही माझे वारिस आहात. तो आत्मा देवाचा आम्हाला सांगतो. तो आमच्या जीवनात तारण हे फार महत्त्वाचा भाग आहे. आमचं तारण झालं की नाही हे आम्हाला समजलं कळायला पाहिजे. सरकार तर सरकारला आहे, देवाचं देवाला आहे. आम्ही सरकारचे भारताचे नागरिक आहोत. सरकार आम्हाला सांगतं की आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, हा माझा माणूस आहे, हा भारताचा नागरिक आहे, नोंद आहे आमची. तसं देवाचं देवाला. सरकार सरकारच्या बाबतीत बोलतं, देवाने आमच्या बाबतीत बोललं पाहिजे, माणसाने नाही. देवाने आम्हाला साक्ष दिली पाहिजे. मी तुझ्या पापाची क्षमा केली, मी तुझं तारण करतो, आजपासून तू माझा आहे, मी तुझा देव आहे, तू माझा पुत्र आहे, तू माझी कन्या आहे, तुम्ही माझे वारिस आहात, तुम्ही माझे लोक आहात. म्हणून बायबल सांगते की तो आत्मा, देवाचा आत्मा तुमच्या आत्म्याला सांगतो की तुम्ही आता माझे आहात, मी तुमच्या बापाची क्षमा केली, मी तुमचं तारण केलं, तुम्ही माझे आहात.
मी तुम्हाला सार्वकालिक जीवन देतो, जीवनी पुस्तकात तुमची नोंद करतो, तुम्ही स्वर्गीय नागरिक आहात. ही खात्री संपत्ती तुमच्याकडे माझ्याकडे पाहिजे. आणि खात्री संपत्ती 2 कलशिकाला 2 बाई देवापासून प्राप्त झाली पाहिजे. कारण देव सत्य आहेत, त्याची खात्री सत्य आहे. कोणाकडे जाण्याचीच गरज नाही आम्हाला. हा का बोलतो, तो का बोलतो, देव का बोलतो, देव सत्य बोलतो, जे आहे स्पष्ट बोलतो. विशेष संपतो. देव माझा आहे, मी तुझा आहे. अब्रामशी बोलला, मोशेशी बोलला, योसेफ. कोणाकडे जाण्याची त्यांना गरज नव्हती. देव बोलला, ते चालत गेले. अडचणी आल्या, संकट आले, लोकांनी विरोध केला, अपमान केला, ते चालत गेले. हा काय बोलतो, तो काय, त्यांनी दुर्लक्ष केलं. येशू ख्रिस्तांनी लोकांकडे दुर्लक्ष केलं. ते मला पित्या जो मला सांगतो तेच मी करतो. पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आलो आहे. त्यांनी कोणाचं मत नाही आणि कोणाची इच्छा पूर्ण नाही. त्यांनी देवाची इच्छेनुसार चालत गेला. देव जसं बोलत गेला तसं तो चालत गेला. त्यांनी वधस्तंभ उचलला, तो मरणापर्यंत गेला, मरणातून पुन्हा उठला, स्वर्गात गेला. त्यांनी आम्हाला एक अनुभव दिला, कित्ता दिला आम्हाला, अनुकरण करा. या ठिकाणी आम्ही हेच बोलतो की देव तुमच्याशी माझ्याशी संपर्क करतो, तुमच्याशी भेट घेऊन बोलतो. लक्षात ठेवा. आणि तो स्पष्ट बोलतो, सत्य बोलतो. तो कधी दगा देत नाही, तो कधी लबाड बोलत नाही, तो कधी माणसं सोडत नाही. जे बोललं ते करून दाखवतो. हा 33 वर्षाचा अनुभव आहे. तो जे जे बोललं त्यांनी करून दाखवलं. दुःखातून, कष्टातून, कॅन्सरच्या आजारातून, सैतानी बंधनातून, वेगवेगळ्या पिढीतून लोकांना त्यांनी बाहेर काढलं. लोकांना त्यांनी जीवन दिलं, शांती दिली, लोक वाचवले त्यांनी. तो बोलला, मी असं करेन, करून दाखवलं. त्याच्या मार्गदर्शनाने मी चालतो. देव आहे. कशाची काय कोणा कशाची चिंता करू नका. देवाला भेटणे जरुरी आहे. त्याच्या भेटण्याने तो आम्हाला सहाय्य करतो, मदत करतो, सांत्वन करतो. देव बोलतो तो सांत्वन होतं. देव बोलतो तो माणसं उत्तेजित होता, मनुष्याची उन्नती होती. हे देवाच्या शब्दात सामर्थ्य. म्हणून म्हणते की आज मी देव तुमच्यामध्ये संपर्क करतो. आम्ही देवच ऐकलं पाहिजे. देवाच्या वचनातून, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनातून आम्ही देवच ऐकलं पाहिजे. आमची फसवणूक होत नाही. लक्षात ठेवा. आज आमच्याकडे खूप काळजी, चिंता, समस्या, प्रश्न आहे. हे करायचं, ते करायचं, हे करायचं, ते करायचं, यामुळे आम्ही गुंतवणूक झाली आमची. अनेक योजना आहेत, संकल्प, त्यामागे आम्ही लागतो. फेल. देवाशिवाय का होत नाही, देवाशिवाय का होत नाही. देव बोलल तर होईल. आणि माणसापेक्षा देवाच्या कल्पना, देवाचे मार्ग फार उच्च. यशा 55:8 प्रमाणे की देवाचा मार्ग, कल्पना माणसापेक्षा उच्च, की तो तुम्हाला उच्च ठिकाणी नेऊन ठेवतो. पृथ्वीवर राहणार मनुष्य पृथ्वीवरच राहतो, पण देव वर नेऊन ठेवतो तुम्हाला. अशा देवाची योजना, संकल्प आहे. पण आमच्याकडे काळजी, चिंता, देव आम्हाला हाक मारतो, देव बोलतो, आम्हाला ऐकू येत नाही. अनेक प्रश्न, समस्या आम्ही गुंतवणूक झाली. अनेक वेळा आमचं गुंतवणूक केले. त्यामुळे आम्हाला देवाने ऐकू येत नाही की मी पहा दाराशी उभा आहे, ठोकते, मी तुम्हाला बोलत आहे. आम्ही दार बंद आहे आमच्या हातून. आम्हाला देवाची वाणी ऐकू येत नाही. यासाठी ज्या ठिकाणी देवाचं कार्य चालू आहे, ज्या ठिकाणी येशू राहतो, त्या ठिकाणी येशू लोकांना बरे करतो, लोकांना तारण देतो, जीवन देतो, आरोग्य देतो, बंधनातून मुक्त करतो, पहिल्यासारखे लोक त्या ठिकाणी जाऊन सामील व्हा. तिथं देव समजेल, तिथं देव भेटेल, देव तुमच्याशी संपर्क करेल. वेळा माधत. लक्षात ठेवा. मग देवाची भेट घ्या. आम्हाला देवाची जरुरी आहे. आज त्याची वाणी ऐकत नाही. आम्ही बायबलमध्ये पाहतो. हन्ना याचा मुलगा शमेल आयली संदेशाच्या सान्निध्यात वाढत गेला. मग एके दिवशी तो झोपला असताना देवाने त्याला हाक मारली. पहिली हाक मारली, शमेल शमेल, बाळाला हाक मारली त्यांनी. शमेल उठला आणि तो एलीकडे गेला. तो म्हणला, काय आज्ञा? तो एली म्हणला, मी तुला हाक मारलीच नाही. एकदा ना, दोनदा, तीनदा त्यांनी हाक मारली देवाने, पण त्याला समजलं नाही बाबा. शेवटी एलिया संदेश लावला. त्याला माहीत होते की देवाला हाक मारतो, देवाला बोलवते, देवाला बोलवते आणि देवाला हाक मारते. मग त्यांनी सांगितलं की शमेलला की देव तुला हाक मारते, देव तुला बोलवते आणि देवाची इच्छा तुझ्याशी बोलावं. देवाच्या माणसाने त्याला सांगितलं. मग एलीने समजलं, एलीद्वारे त्याला समजलं. मग शमेलला देवाने हाक मारली. मग तो म्हणला, प्रभू बोल, मी तुझा दास ऐकत आहे. मग देव त्याशी बोलला. आज बी आम्हाला देवाची वाणी ऐकत नाही.
वेगवेगळ्या मंडळातून देव काम करतो, वेगवेगळ्या मंडळातून देव सेवा करतो. सेवक संधीद्वारे तो तुमच्याशी माझी संपर्क करेल, तो आम्हाला मार्ग दाखवेल, तो आम्हाला शिक्षण दे, आम्हाला बी समजेल. आणि देवाची वाणी, देवाचं वचन आम्हाला समजतं. आम्ही अंधारातून प्रकाश येतो, बंधनातून मुक्त होतो, सैतानी बंधन मुक्त होतो, देवाकडे जातो. देवाच्या शब्दाने, हे देवाचे शब्द, याचा आदर करावा, रोज वाचन करा. हे त्यांच्यासंबंधी देवाची योजना संकल्प आहे. आम्हासंबंधी देव आमची संपर्क आमच्याशी बोलेल, हे लक्षात ठेवा. हेला आम्ही किंमत करतो. देवाचं प्रेम अलौकिक आहे आणि देव तुमच्याशी माझी भेट घेऊ इच्छितो. आज मी तो हातपासून तुम्हाला बोलवत आहे. थोडा वेळ घ्या, थोडा समय काढा. काळजी, चिंता, प्रश्न, समस्या, अनेक गोष्टी आहे, ह्यातून काहीतरी वेळ काढा. मारते मारते तो फार दगदग करते. एका गोष्टीचं अगत्य की देवाकडं मर्यादाशी बसा, वेळ काढा, समय काढा. ज्या ठिकाणी देव त्या ठिकाणी जा. देव काय सांगतो ते ऐका. त्यातच यश आहे, त्यातच विजय, त्यातच शांती, त्यातच मुक्ती आहे, त्यातच सर्व आशीर्वाद आहे. त्यातून चांगल्या गोष्टी येतील. बाकी जगात काय नाही. व्यर्थ व्यर्थ व्यर्थ. देवाशिवाय काय नाही. देव जे वरतून येतं देवापासून ते चांगलं येतं. तो चांगलंच करतो आम्ही बाहेरून पाहतो. मग देवाची भेट घ्या. आज या वचनातून आम्ही पाहतो, पुढच्या शुक्रवारी अजून पाहूया, पुढे जाऊया. पण आज आम्ही पाहतो की सत्य जीवन म्हणजे पुणे भागात, एवढ्या भागात कार्य आहे. आम्ही सर्वांना आमंत्रण करतो की ते दुःखात आहे, कष्टात आहे, त्रासात आहे, अनेक गोष्टीत आहे. देव तुम्हाला बोलवते, देव तुम्हाला हाक मारते. यावेळी तुम्ही पण मंडळीला भेट द्या. दर मंगळवारी सायंकाळी 7 ते 9 पुणे भागात, एवढ्या भागात सत्य जीवन मंडळीचं कार्य चालू आहे. नवीन लोकांसाठी आम्ही ते बॅचेस चालू केले, ते तुम्ही येऊन अवश्य भेट द्या. देव तुमची भेट घेईल. एक सांत्वन, एक उन्नती, एक उत्तेजन, एक मुक्ती आम्हाला देव देईन. देव अनुभव देईन आम्हाला की देवाच्या नका सांग तुम्हाला समजेल आणि ते नेहमी चांगलं असेल, हे निश्चित समजतं. वेगळ्यामधून देव कार्य करते आमच्या मागं. की आम्ही पाहतो की आम्ही कार्य करतो आमच्याबरोबर एलिया म्हणजे पास्टर अभिषेक राजाद्वारे बी देवा काम करते. मंडळीच्या माध्यम गावातून शहरात काम करते. 2 भाग, सोलापूर भाग, मुंबई भाग, नगर या भागात काम करते. देवाने यश दिले, विजय दिलेला आहे. त्यातून मी देव गावा शहरातून मी काम करून अनेक लोकांना वाचवते. या मंडळीच्या माध्यमातून आम्ही लोकांना वाचण्याचा प्रयत्न करतो. अवश्य भेट द्या. एक आपुलकी, आपलेसेपणा, एक प्रेम तुम्हाला भेटेल व एक देवाचा अनुभव भेटेल. प्रेज लॉर्ड. आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र, सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ करण्यात बापा, धन्यवाद, मान, सन्मान, गौरव परमेश्वर. पुन्हा परमेश्वर जे ऐकते पाहते त्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करता परमेश्वर. आज तुझ्या वचनातून परमेश्वर तू आमच्याशी भेट घेतो परमेश्वर. तू आमच्याशी हितगुताची गोष्टी करतो परमेश्वर. हे तुझं प्रेम आहे परमेश्वर. तुझं प्रेम हे माणसाचं सांत्वन करतं, माणसाचं उन्नती करतं, उत्तेजन करतं परमेश्वर. तू सांत्वन करणारा दे परमेश्वर, तू मुक्ती देणारा दे परमेश्वर. तू आम्हाला बोलवतो की अहो कष्टी भार का जन तुम्ही सर्व मज करा, मी तुम्हाला मुक्ती देतो, मी तुम्हाला विसाव देतो, मी तुमचा उद्धार करतो परमेश्वर. यासाठी परमेश्वर प्रत्येकाचे डोळे उघड परमेश्वर. प्रत्येकाला तुझी वाणी समजू दे परमेश्वर. म्हणून प्रत्येकाला ऐकणारे कान, समोर मन दे परमेश्वर. की प्रत्येकाने वेळ काढा, समय काढा, तुझ्याकडून भेट घ्यावी, तुझा स्वीकार करा परमेश्वर. यासाठी तू सहाय्य कर परमेश्वर. आज या वचनातून प्रत्येकाला समजू दे परमेश्वर. तू प्रेम करणार लोकांशी संपर्क करून त्यांच्याशी हितगुजाच्या गोष्टी करणार तू दे परमेश्वर. त्यावेळेला आम्ही धन्यवाद करतो आभार की कोणाचा नाश नाही, सर्वांचं तारण तुझी इच्छा आहे परमेश्वर. म्हणजे ऐकते पाहते परमेश्वर, लोकांची जी आशा आहे त्यांचे मनोदय त्यांना तुझ्या भेटण्यासंबंधी, तर प्रभू त्यांना भेटण्यासंबंधी तू त्यांना मार्ग दाखव. एक पश्चाताप त्यांना मार्ग दाखव, एक क्षमेचा त्यांना मार्ग दाखव व त्यांना अनुभव दे. त्यांची भेट घे परमेश्वर. त्यांच्या दुःखातच सांत्वन कर, त्यांची आशा पोच परमेश्वर. म्हणजे पापासेपर्यंत त्यातून त्यांना मुक्त करून एक तारणदायी जीवन दे परमेश्वर. व अनुभव दे. अनेक प्रश्न, अनेक समस्या, अनेक काही चिंता तू सोडव परमेश्वर. प्रत्येक कामधंद्यात तू आशीष दे. मुलांच्या शिक्षणात उन्नती कर. जे आजारी दुर्बल इच्छा नामात त्यांना बरे कर. जे बंधन इच्छा नामात बंधन तोड परमेश्वर. जो मार्ग आम्ही त्यांना दाखवतो मार्गात चालण्यासाठी त्यांना सहाय्य मदत कर व त्यांना अनुभव दे व त्यांना सुरक्षित ठेव. तुझा गौरव देव. प्रवेश नावान मागतो म्हणतो आहे. आमीन. प्रेज लॉर्ड. पुढच्या शुक्रवारी पुन्हा भेटू आपण.